कर्जत तालुक्यात वारंवार खंडित होणारी वीज आणि अवाच्या सव्वा आकारली जाणारी बिले याविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कर्जत महावितरण कार्यालयाला घेराव घालण्यात आला। त्यावेळी कर्जत तालुक्यातील वीज वितरणात सुधारणा करण्याचे आश्वासन महावितरणचे अधीक्षक अभियंता यांनी दिले आहे। दरम्यान महिन्याभरात वीज समस्या सुटल्या नाहीत तर महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिला। यावेळी महावितरण कार्यालयात मनसेचे नारायण भोईर, सतीश कालेकर, नाना खडेकर, विनोद शेंडे, प्रवीण राणे, अवधूत अत्रे, हरेश राणे, हरेश मते, किरण राणे, अमोल कालेकर, मनोज ठाणगे, मंगेश कालेकर, निळकंठ भोईर, महेश राणे, दिनेश बोराडे, मनोज भोईर, कैलास बडेकर, मंगेश कालेकर, राजेश वेहले, अपर्ण दाभाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी जितेंद्र पाटील यांनी महावितरणाकडून कारभार सुधारला नाही तर मनसेकडून मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला। आज अनेक वर्षानुवर्ष त्याच पद्धतीचे जे ट्रान्सफॉर्मर लागलेले आहेत ते खूप कमी वॅटचे आहेत आणि आज वाडा वस्ती इथली एक लोकसंख्या वाढलेली आहे आणि हे लोक जर सर्वे करत असतील, कामं करत असतील तर यांचं काही लक्ष नाही आहे। आज प्रत्येक गावामध्ये तीच स्थिती आहे, लोकसंख्या वाढलेली आहे आणि तिथे व्होल्टेज पोचत नाही, त्यामुळे याचा फटका वारंवार त्यांच्या घरगुती उपकरणं असतील किंवा लाईटचा जो काही प्रवाह आहे त्याच्यामध्ये पडतो आणि अनेक नुकसान होतात। त्या सगळ्या गोष्टींवरती त्यांना आम्ही त्या गोष्टी सांगितल्या, त्यांनी तत्काळ त्या गोष्टी कबूल देखील केलेल्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जो लोकांच्या मनातील हा विषय घेतलेला आहे, लोकांना जो त्रास होत होता त्याला आज वाचा फोडलेली आहे। त्याचा निर्णय आणि याचा दिलासा MSEB आम्हाला 100% खात्री देईलच, परंतु जर त्यांना जर याची जाण राहिली नाही तर त्यांना जाणीव करून देण्याकरता भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय अग्रेसिव्ह पद्धतीने, आक्रमक पद्धतीने या अधिकाऱ्यांचं काय करायचं ते आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाईलने त्यांना आम्ही शिकू एवढं सांगतो। आम्ही पोई गावामध्ये राहणारे शेतकरी आहे आणि आमच्या शेतीवरती जाण्याच्या रस्त्यावरती MSEBच्या जे पोलची लाईन अक्षरशः म्हणजे डोक्याला लागल या पद्धतीने खाली लोंबलेले असल्यामुळे आणि ती लाईन पाहण्यासाठी आम्ही गेलो आणि अक्षरशः ती लाईन चालू होती आणि अक्षरशः आमचा शेतकऱ्यांचा जाण्या येण्याचा रस्ता ते बंद झालेला आहे आणि त्यासाठी आम्ही MSEB ऑफिस कर्जत येथे कंप्लेंट देण्यासाठी आलो। हे आमची कंप्लेंट घेऊन आल्यानंतर आम्हाला समजलं का मनसेचं आंदोलन MSEBच्या ऑफिसमध्ये होणार आहे। त्यासाठी आम्ही येथे आलो असता तर आम्हाला आश्वासन दिलं का आम्ही लवकरात लवकर हे काम करू आणि तसं आम्हाला मनसेला पण हे काम लवकर होईल असे आम्हाला त्यांनी खात्री दिली। माझे नाव जनार्दन दादू भोईर, मी मनसेचा कार्यकर्ता नसून एक समाज कार्य करतो मी तसं। तर आज मनसेचे कार्यकर्ते माननीय जितेंद्र पाटील साहेब इथे आले होते MSEB बोर्डामध्ये। तर ते कशासाठी आले होते ते मी ऑफिसला तिथे गेलो, तर त्यांचं जे विषय आहेत ते जनतेसाठी चांगल्या पद्धतीने आहेत। जनतेला MSEB कडून कधी कधी त्रास होतो, तो त्रास होऊ नये, तो त्रास दूर करण्यासाठी जितेंद्र पाटील साहेब इथे आले होते कर्जत MSEB बोर्डामध्ये। तर मी पण आमच्या भोईरवाडी गावासाठी एक प्रश्न मांडला। भोईरवाडी ते सावेला जी लाईन गेलेली आहे तर तिथून शाळेत लहान मुलं येतात जातात, तर तिथे जांभळीची 2 झाडं आहेत, त्या 2 झाडामधून MSEBची लाईन गेलेली। तर तिथं दुर्दैव कोणाचं वाईट होऊ नये, एखादी मुलाने जर झाडाला हात लावला तर तो दगावण्याची शक्यता आहे, तर तिथली झाडं तोडायला पाहिजे MSEBने। आणि जितेंद्र पाटील साहेबांनी जे जनतेसाठी काम केलेलं आहे आता ते चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, तर ते असेच कार्य करत राहिले तर आमचा पण पाठिंबा त्यांना समाज कार्य करतो मी, त्यासाठी त्यांना कायम राहील। कर्जत लाईव्हसाठी संतोष बर्णे, कर्जत।